भारी. आज आमच्या माऊलीचा वाढदिवस आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे. तर तिला खूप दिवसापासून बटरफ्लाय कट करायचा होता. मग तिने सुंदर असा बटरफ्लाय कट केला आणि ती खूप सुंदर दिसत होती. मग आता आम्हाला बर्थडे, तिचा 10वा बर्थडे होता, म्हणून आम्ही शॉर्टकटच करायचं ठरवलं, कारण इथून मागचे बर्थडे आम्ही खूप मोठे केलेले. मग आम्ही फुगे वगैरे फुगवले आणि अशी डेकोरेशनला सुरुवात केली. तर माऊचा मागे धिंगाणा चालू होता. आता आमचे डेकोरेशन करेपर्यंत तिने सुंदर साडी वगैरे घातली आणि मेकअप केला होता. ती छान दिसत होती. आणि मग नंतर बाबा तिचे फोटो वगैरे काढत होती, तिच्या बांगड्या ते दाखवत होती, खूप एन्जॉय करत होती. कारण वर्षभर तिला असं म्हणजे एन्जॉय करायला ते भेटत नाही, कारण क्लास, शाळा वगैरे अभ्यास असतो, त्याच्यामुळे ती एन्जॉय करत नाही. आज तिचा खूप आनंदाचा दिवस होता. तिचा म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्यांचाच खूप आनंदाचा दिवस होता. मग नंतर सगळ्या मुलींनी तिला अशा शुभेच्छा वगैरे दिल्या. नंतर सगळ्यांनी एक एक करून शुभेच्छा ते दिल्या. नंतर गिफ्ट द्यायला सुरुवात झाली. मग गिफ्ट देत असताना सगळ्यांनी 7-7, 8-8 जणींनी मिळून तिला गिफ्ट आणलेलं होतं. ताईंनी काही सांगितलं नव्हतं कोणाला, पण सगळ्यांनी सरप्राईज प्लॅन करून गिफ्ट आणले होते. आता ती गिफ्ट दिल्यानंतर तिला एक्साइटमेंट होती, नेमकं याच्यात काय खूप मोठं दिसत होतं. आणि तिने उघडलं तर त्यात सँडल निघाली. तिची रिॲक्शन ती ताईंना दाखवत होती. सँडल खूप छान सँडल होती. मग ती दाखवत होती ताईंना. तिला खूप आनंद झाला. नंतर मग काहींनी रबर बँड वगैरे, पिना, ते आणलेलं ब्रासलेट वगैरे ती सगळ्यांना अशी खोलून दाखवत होती गिफ्ट. तिला म्हटलं नंतर ओपन करू, तर ती म्हटली नाही, मला आत्ताच ओपन करायचंय. आणि अशी सगळ्यांना दाखवत होती की काय काय आणलंय म्हणून मला. मग त्यात ब्रासलेट, पिना ते दाखवलं तिने. नंतर मुलींनी सगळ्यांनी एक एक करून पुन्हा गिफ्ट दिले. नंतर आता आमचा नंबर आला होता. मग आम्ही तिला मस्त असं घड्याळ आणलं होतं, पण तिला माहितच नव्हतं की आम्ही काय आणलंय म्हणून. मग आम्ही तिला सांगितलं की यात चॉकलेट आणि कॅडबरी आहे. ती म्हटली नाही, चॉकलेट आणि कॅडबरी नाही, याच्यात काहीतरी दुसरंच आहे म्हणून. म्हटलं अगं नंतर ओपन कर. म्हटली नाही, मला आत्ताच ओपन करायचं. आणि मग सगळ्यांच्या असं बघितलं ओपन करून, सगळ्यां ते गिफ्ट ओपन केलं आणि बघितलं की ते घड्याळ आहे म्हणून. तर मग तिला खूप आनंद झाला आणि अशी म्हटली मला हातात घड्याळ घालायचे. म्हटलं चालेल. मग तिने उजवा हात पुढे केला. म्हटलं नको, डाव्या हातात घाल. मग डाव्या हातात घड्याळ घातलं आणि मग गिफ्ट वगैरे झाले देऊन. आणि नंतर मग आता ओवाळण्याचं. आमच्या नानींनी तिला सुंदर ओवाळलं. काही जास्त जणींनी ओवाळ नाही, भरपूर जणी होत्या, जास्त वेळ गेला असता, त्यामुळे आम्ही काय फक्त 4-5 जणींनी तिला ओवाळलं. आणि नंतर आमच्या संस्थेत पावभाजीचा म्हणजे पावभाजीचा बेत केलेला होता. घरच्या घरीच होता, बाहेरच्या कोणाला बोलवलेलं नव्हतं जास्त काय. मग आम्ही पावभाजीवर मस्त ताव मारला आणि असा शॉर्टकट मध्ये माऊचा बर्थडे साजरा. लाईक करा, आमच्या ज्ञानदा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थे अकाउंटला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब. शक्यतो घरगुती व्हिडिओ टाकत नाही, पण एखादा खास व्हिडिओ आहे, खास काही साजरं करतोय, एखादं सेलिब्रेशन आहे, तर मग तो टाकत असतो. नेहमी आमचे संस्थेचेच व्हिडिओ येत असतात. आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. रामकृष्ण हरी.